कळसूबाई हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सर्वोच्च शिखर आहे, ज्याची उंची समुद्रसपाटीपासून 1646 मीटर तर पायथ्याच्या बारी गावापासून याची उंची अंदाजे 900 मीटर इतकी आहे. कठीण कातळ कड्यांवर लोखंडी शिड्या बसवल्या असल्याकारणाने 3 ते 4 तासात कळसूबाई शिखर सर करणे सहज शक्य होते. हा शिखर ठाणे, नाशिक आणि अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्याच्या मध्यभागी आहे. शिखरावरून जवळपास 7 किलोमीटर दूर असलेला भंडारदरा धरण इझिली आपल्या नजरेस पडतो. त्याचप्रमाणे सह्याद्रीमधील अवघड व प्रसिद्ध असा अलंग मदन कुलंग डोंगर रांग कळसूबाई शिखरावरून पाहावयास भेटतात. अशी एक आख्यायिका सांगितली जाते की कळसूबाई ही या शिखराच्या जवळ डोंगरदऱ्यामध्ये राहणारी व औषधी वनस्पतींबद्दल जाणकार असणारी एक कन्या येथे राहायची व गावातील लोकांची व जनावरांची सेवा करायची. कालांतराने त्यांच्या मृत्यूपश्चात गावातील लोकांनी त्यांची ओळख म्हणून या शिखराला त्यांचे नाव दिले व एक छोटेसे मंदिर त्यांच्या आठवणीत या शिखरावरती बांधले. कळसूबाई, कात्राबाई आणि रत्नाबाई या तिन्ही बहिणी होत्या, ज्यामध्ये कळसूबाई या सर्वात मोठ्या. त्यांचे मंदिर आज आपल्याला या शिखरावर पाहावयास मिळते, तर कात्राबाई यांचे मंदिर कात्राबाई डोंगरावर पाहायला मिळते आणि शेवटी रत्नाबाई ज्यांचे मंदिर रतनगडावर आपल्याला पाहायला भेटते. हेल्मेट लावून करा गाडीला. चालेल सकाळी ते चालेल. तर मित्रांनो, हे जे बोर्ड आहे कळसूबाईचं, त्यासमोरच इथं छोटं एक मंदिर आहे, जे की गाववाल्यांसाठी जे वरती जाऊ शकत नाहीत गडावरती दर्शनासाठी, आणि आपण वरच्या साईडला जाणार आहोत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या कळसूबाईच्या दुसऱ्या व्लॉगमध्ये. पहिल्या व्लॉगमध्ये तुम्ही कळसूबाईसाठीचा प्रवास पाहिला, ज्यामध्ये सकाळी 9 वाजता पुण्याहून कळसूबाई ट्रेकसाठी निघालो. वाटेत अकोले गावातील सुंदर अशा सिद्धेश्वर मंदिर पाहिलं व अकोलेवरून बारी गावाची वाट निवडली व संध्याकाळी 5 वाजता बारी गावात म्हणजेच कळसूबाईच्या पायथ्याशी असलेल्या गावी पोचलो. आमचा मुक्काम कळसूबाईच्या मिड पॉईंटला होता, त्यामुळे गावातून ट्रेक चालू करून 1 तासात कॅम्पिंग साईडला पोचलो व फ्रेश होऊन टेंटची पाहणी केली. तर मित्रांनो, फायनली आम्ही 5:30 वाजता आम्ही ट्रेक बारी गावातून सुरू केला आणि आता आम्ही मिडला पोचलेलो आहे कळसूबाईच्या. माझ्या समोर कळसूबाई आहे आणि आता आमचे वाजलेले 6, म्हणजे आम्हाला 1 तास हाफ ट्रेक करण्यासाठी लागलेला आहे. आणि आम्ही दादांना विचारलं तर ते म्हणले अजून तुम्हाला सकाळी ट्रेक करण्यासाठी 1.5 तास लागेल. त्यासाठी आम्हाला सकाळी 4 वाजता इकडनं निघायचं आहे, जेणेकरून आम्ही 6 वाजेपर्यंत पीकवरती पोहोचू आणि पहिली सूर्याची किरण आम्ही आकाशामध्ये कळसूबाईवरून पाहू. याचा खूप आनंद वाटतो आहे, पण उद्या सकाळी अजून जास्त आनंद वाटेल. आणि माझ्यासोबत शार्दुली आहे, बऱ्याच दिवसांनी त्यांनी ट्रेक केलेला आहे. आणि हा आहे माझ्या मागे कळसूबाई. तो पीक आहे माझ्यावरती जो दिसतो आहे, तो पीक आहे कळसूबाईचा. आणि हे आपला टेंट आहे आणि इकडे त्याच्यासमोरच बोन फायर लावलेले आहे, पण आता नाही, थोड्या उशिराने लावली जाईल. तर मित्रांनो, आता संध्याकाळचे 7 वाजत आलेले आहेत जवळपास, आणि आम्ही लवकरच आलो. 6:30 वाजता आम्ही येऊन इकडं वरती थांबलेलो आहे, जसं की तुम्हाला अगोदरच सांगितलं. आणि आम्ही ज्यांच्याकडे कॅम्पिंग केलेले आहे त्याचे डिटेल्स आम्ही तुम्हाला देतो आता. जर तुम्हाला भविष्यात कधी यायचं असेल तर तुम्ही ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आणि यांना हॅलो, मी समाधान खाडे.
तर आपलं कॅम्पिंगचं जे असतं त्या अर्ध्या अंतरावर म्हणजे पूर्ण ट्रेक हा 3 तासाचा आहे, तर आपण 1 तास ट्रेक करून मग तिथं आपण स्टे करतो. आणि तिथं आपल्याला टेंट इथं मागं दिसतेच आपला टेंट. त्याच्यानंतर टेंटमध्ये खाली मॅट असते, आपल्याला चादर म्हणजेच ब्लँकेट हे असते. तुमचं संध्याकाळचं जेवण हे व्हेज असते. त्यामध्ये तुम्हाला डाळ, भात, चपाती किंवा भाकरी आणि 2 भाज्या, पापड असणार आहे. तसेच सकाळी आपण ट्रेक करून आलो त्याच्यानंतर तुम्हाला इथं नाश्ता भेटणार आहे. नाश्त्यामध्ये तुम्हाला पोहे किंवा मॅगी हे असणार आहे आणि चहा असणार आहे, असं असतं. आणि याचे चार्जेस आहेत ते पर पर्सन 800 रुपीज. तर मित्रांनो असं आहे, जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. आणि हे विकेंडला आणि वीकडेजला दोन्ही वेळेस तुम्हाला हे सर्विस प्रोव्हाइड करतील. आणि त्याचा कॉन्टॅक्ट डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा स्क्रीनवरती कुठेतरी देईल. तर मित्रांनो जेवण आलेलं आहे आणि खूपच अप्रतिम बटाट्याची वाटाण्याची भाजी आहे, शेवभाजी आहे जेवणामध्ये. दाखवू कसं फूड सांग बाबा. मी घेतले बाजरीची भाकरी, शेवभाजी, बटाटा वीट, मटर, लोणचं, भात. एक नंबर क्वालिटी जेवण आहे, एकदम घरी गेल्यासारखं. खूप मसाला नाही, खूप तर्री नाही, एकदम प्रॉपर घरी गेल्यासारखं सकस जेवण. तर नमस्कार मित्रांनो, आता वाजलेले आहेत ऑलमोस्ट रात्रीचे 9:30. तर मस्तपैकी जेवण वगैरे झालं 8 वाजता आणि बोन फायर लावलेली आहे आणि मस्त थंडीमध्ये गरम गरम शेकत बसलं. थोडा उशीर अजून मग टेंटमध्ये जाऊन झोपून टाकीन आणि उद्या सकाळी 4 वाजता इकडून रवाना होईल कळसुबाई शिखरासाठी, जो की आपल्या मागे तिकडे लाईट्स दिसते, तिकडे जायचं. त्याच्यावरती आणखी आपल्याला 1-1.5 तासाचा ट्रेक करायचा आहे. त्यानंतर आपण कळसुबाई पीकवरती राहू. बदलत्या काळानुसार शेकोटी ही जणू दिसेनाशी होत चालली आहे. आता शेकोटीच्या नावाखाली नवीन पिढीने बोनफायर हा शब्द धारण केला आहे. रात्रीच्या 9 वाजता कडकडीत थंडीमध्ये ही शेकोटी पेटवली व जेमतेम अर्धा तास खुल्या आकाशात टिमटिमणारे चांदणे पाहत थोड्याशा जुन्या गप्पा गोष्टी करत हात शेकत बसलो व त्याचबरोबर पुढील योजनाही चालू ठेवल्या. आता रात्रीचे वाजलेले आहेत 10:15 आणि आता टाईम झालेला आहे झोपायचा. लवकरात लवकर झोपून सकाळी लवकरात लवकर उठून लवकरात लवकर आपल्याला टॉपला जायचं आहे. त्यासाठी टेंटमध्ये सगळं पॅक करून मस्त रग घेतलेली आहे, कानाला टोपी बांधलेली आहे आणि स्वेटर पण लावलेला आहे. तर आता आपण झोपूया, भेटूया उद्या सकाळी 3:30 वाजता. बाय, गुड नाईट. सकाळी 5 वाजता उठून लवकरच कळसुबाई पीकसाठीचा उर्वरित प्रवास सुरू केला. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आता सकाळचे वाजलेले आहेत ऑलमोस्ट 4:45. ॲक्च्युली आम्हाला 4 वाजता इकडनं निघायचं होतं, पण काही कारणास्तव थोडी उशीर झाला थोडासा आणि आता आपण हे 4:45 वाजता निघतो आहे. आणि आमच्या मागे तो रात्री दाखवलेला तो कळसुबाईचा तो डोंगर आहे, तो आपण चढायला चालू करूया. 1 ते 1.5 तास लागेल आणि होप की आपण सनराईजच्या अगोदर तिकडे पोचलेला असेल. तर चला चालू करूया आता हा पुढचा प्रवास. तर मित्रांनो, तुम्ही रात्रीच्या वेळातले हे आकाशातले चांदणे बघू शकता, किती क्लिअर दिसत आहेत. पूर्ण क्लिअर स्काय, पूर्ण चांदणे आहेत आकाशातील. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण सकाळच्या 5 वाजता असा हे ट्रेक करत आहोत अंधारामध्ये टॉर्च वगैरे घेऊन. ॲक्च्युली मी माझा मित्र श्रीधरला, जो की आपल्याबरोबर राजमाची आणि धाकबहिरीला होता, त्याकडं टॉर्च विचारलेली
त्याकडे अवेलेबल नव्हती. पण एक लक की आपल्याला ऑन द वे सेम टॉर्च भेटली आणि सध्या तरी आपल्याला त्याचा फायदा होतो आहे चांगलाच. आणि थोडंसं आपल्याला स्टीफ चढाई करायची आहे. आता पाहूया किती टाईम लागतो. फक्त सनराईजच्या अगोदर आपल्याला पोचायचं आहे, एवढंच ध्येय आहे. तर मित्रांनो, इकडून थोडं वर येतात हे असे स्टेअर्स लागतात. ह्या स्टेअर्सनी आपल्याला वर जायचं आहे. आणि इथे इलेक्ट्रिक पोलही लावलेला आहे, ज्याच्यामधनं लाईट तुम्हाला इकडे येऊ शकते. सोपा असा ट्रेक आहे, अवघड ह्यात काहीही नाही आहे. वाव, आणि मनमोहक दृश्य बारी गावाचं. काही पायऱ्यावरती येतात, थोडीशी स्टीफ चढण आहे आणि तिकडनं पहिले हे स्टेअर्स लागतात. हे लोखंडी बसवलेले स्टेअर्स. आपण पहिलं असे स्टेअर्स पाहिले आणि आता हे असे पहिले स्टेअर्स लागतात लोखंडी. खालचे स्टेअर्स कंप्लीट न केल्यानंतर एक रॉक पॅच आहे आणि त्यानंतर हे लागतात ते सेकंड लोखंडी स्टेअर्स. अशा 2 स्टेअर्स कंप्लीट केल्यानंतर हे तिसरे स्टेअर्स आपल्याला लागलेले आहेत. तिसऱ्या स्टेअर्सवरती आपण वरती जाऊया, पण खूप सांभाळून. हे खूप सारे गॅप आहेत स्टेअर्समध्ये. आपण 3 स्टेअर्स खाली आपण जे पाहिले ते आपण 3 स्टेअर्स कंप्लीट केलेले आहेत. आणि आपल्या मागे इथे आहे 4था स्टेअर्स. ह्याच्यावरून अजून आपल्याला वरती जायचं आहे. आणि वरती गेल्यानंतर अजून एक म्हणजे मी असं ऐकून आहे, काल दादाने सांगितलं आपल्याला, समाधान दादाने, तसं पठार आहे एक आणि त्याच्यानंतर अजून एक स्टेअर्स आणि नंतर अजून एक स्टेअर्स, म्हणजे अजून एक टप्पा असेल. असे 2 टप्पे आहेत. तर पाहूया. आमच्या मागे तुम्हाला दिसतो आहे हा चंद्र आहे, त्याचा मी फोटो टाकेन तुम्हाला. मस्त चंद्र आलेला आहे. आणि थोड्याच वेळात अर्ध्या 1 तासामध्ये आपल्याला क्षितिज दिसायला चालू होईल. म्हणजे जे तांबडं फुटणं आपण म्हणतो आहे ॲक्च्युअल, ते आपल्याला आकाशामध्ये दुसरं असं दिसायला चालू होईल. त्यासाठी वेळ न घालवता लवकरात लवकर आपण इकडं निघायचा प्रयत्न करू. चल. मार्गामध्ये आहे ना असे मार्कही लावलेले आहेत, त्यासाठी काही घाबरून जायचं कारण नाही. रस्ता तुम्हाला सरळ भेटतो, फक्त चालत राहा. मार्गामध्ये आपल्याला हा ट्रान्सफॉर्मरही लागतो आणि ह्याच्या बाजूनेच ही वाट आहे जिथून आपल्याला चालत जायचं आहे. होप सो मी पण योग्य त्या मार्गावरून चाललो आहे, कारण मीही कळसूबाईसाठी पहिल्यांदाच ट्रेकला आलेलो आहे आणि मलाही तेवढी कल्पना नाही. पण 100% आपण योग्य मार्गावरती आहोत, कारण ही मोठी पायवाट दिसते. जसं की आपल्याला खाली सांगितलं गेलेलं, मोठी पायवाट पकडून तुम्ही थेट जावा, मंदिरापर्यंत तुम्ही जाऊन पोचताल. होप सो. हां, इकडे मार्कही लावलेले आहेत, म्हणजे आपण योग्य मार्गावरती आहोत. हो, हे बाजूबाजूने ही मार्ग आहे, त्याच्याने जायचं आपल्याला. वरती येताच अशी मार्ग आहे आणि अशी दुकानंही लागतात आणि खूपसूरत नजारा दिसायला चालू झालेला आहे. बिफोर सनराईज आपल्याला वरती पोचायचं आहे आणि आता जास्त ट्रेक राहिलेला आहे नाही, ऑलमोस्ट माझ्यामध्ये संपत आलेला आहे. कारण समोरच आपल्याला अजून एक स्टेअर्स दिसत आहेत, 4th स्टेअर्स. त्याच्यानंतर आपण बहुतेक मंदिरावरती राहू. ही पूर्ण दुकानं आहेत इकडची आणि इकडे आहे एक विहीर. वा, लवकरात लवकर वरती जाऊया, कारण उजेड होण्यास सुरुवात झालेली आहे. बघा, असे मार्क लावलेले आहेत तिकडे. मित्रांनो, आपण लास्ट स्टेअर्सवरती आलेलो आहे आता, 4थ्या स्टेअर्सवरती. आणि व्ह्यू, माय गॉड, व्ह्यू म्हणजे व्ह्यू. लवकरात लवकर वरती जाऊ.
कळसुबाई पीकच्या हायेस्ट पॉईंटला पोचताच जाणवलं की इथे थंड हवेचा वेग फारच होता. त्यामुळे वाहणारी थंड हवा हाताच्या व चेहऱ्याच्या हालचालींना मंद करत होती. भयंकर तुफान हवा चालू आहे, तुफान. निळ्या क्षार आकाशात दूरवर लुकलुकणारे चांदणे व सोबतीला चंद्र व जमीन व आकाश यांच्यामध्ये म्हणजे क्षितिजावरती सूर्योदयापूर्वी दिसणारी तांबूस रंगाची छटा, हे सर्व काही जणू एखाद्या स्वर्गातील दृश्याहून कमी नव्हते. आता आतुरता होती ती फक्त सनराईज पाहण्याची. शेवटी ती वेळ आली ज्यासाठी एवढा अथक परिश्रम घेतला होता. सकाळच्या 6:54 वाजता सूर्यदेवतेने आपल्याला दर्शन दिले व तो पाहतानाचा अनुभव शब्दात मांडणं अशक्यच. आम्ही कळसुबाई शिखरावरील गर्दी टाळण्यासाठी तसे वीकडेजमध्येच गेलेलो. त्यासाठी त्याचा खूपच फायदा आम्हाला पाहावयास मिळत होता. सूर्योदयानंतर अवघ्या काही मिनिटांनंतरच बाकीचे पर्यटक निघून गेले. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरावरून सूर्योदय पाहिल्यानंतर शिखरावर असलेल्या कळसुबाईचं दर्शन घेतलं व निघालो परतीच्या प्रवासाला. जितका सुंदर कळसुबाईसाठीचा प्रवास होता तितकाच सुंदर सूर्योदय व कळसुबाईचे मंदिरही होते. शिखरावरून आपण भंडारदरा धरण व सह्याद्रीतला थरारक असा फेमस रेंज ट्रेक AMK ही आपल्याला पाहायला मिळतो. तर मित्रांनो, सकाळी 6:50ला सूर्यदेवतेचं दर्शन घेतलं, टाईमलॅप्स कॅप्चर केला आणि मागं असलेल्या कळसूदेवीचं मंदिराचं दर्शनही घेतलं. आणि खूप जोराची हवा सुरू आहे, म्हणजे इतक्या जोराची की इथं सगळे सुरू झालेले आणि नाक गळती चालू झाली. तर इकडे जास्त वेळ आता न दवडता आपण परतीचा प्रवास सुरू करूया. अजून आपल्याला जायला 8 तास लागतील घरी त्यासाठी. तर चलो बाय, निघूया. मंदिराच्या उजव्या भागात इथं कळसुबाई असं लिहिलेलं आहे. शिखर उतरताना उजव्या बाजूस आपल्याला मोठमोठ्या अक्षरात कळसुबाई असे लिहिलेले दिसते. लिंक्स लागते. तर असं वाटतं त्याच्याकडे बघून की जे आपण ते वरून कळसुबाई लिहिलेलं जे फलक आपण पाहत होतो, फलक म्हणजे ते स्टोन्सनी लिहिलेलं, शक्यतो हा मार्ग तिकडे जात असावा.
कळसुबाई शिखरावरून उतरतानाचा अनुभव खूपच सुखद होता. दूरवर लांब डोंगरावर पवनचक्क्या पाहावयास मिळत होत्या व समुद्रात माशाने जसा सूर मारावा त्याप्रमाणे आकाशात दूरवर विमान. तर मित्रांनो, मी तुम्हाला आमचा बेस कॅम्प दाखवतो. आता आम्ही अर्धा तास झाला उतरतोय, अर्धा पाऊण तास कळसुबाई शिखरावरून. कळसुबाईच्या ट्रेकसाठी आदल्या दिवशी रात्री जिथे आम्ही स्टे केला होता ती कॅम्पिंग साईड ही आम्हाला दूर डोंगरावरून पाहावयास मिळत होती. तर मित्रांनो, 1 तासाच्या डिसेंटनंतर आपण बॅक टू आवर कॅम्प. तिथे मागे आपला कॅम्प आहे तो, तिथे आपण काल रात्री स्टे केलेला. आणि इकडनं चढण्यासाठी 1.5 तास आरामशीर जातात आणि उतरण्यासाठी 1 तास. आता आपण जो सकाळी काल संध्याकाळी 1 तास लागला होता चढण्यासाठी बेसपर्यंत येण्यासाठी. आता आपण परत तो डिसेंड करणार आहे, गावामध्ये जाणार आहे, बारी गावामध्ये. तिकडनं आपली बाईक घेऊन राफू चक्कर. तर अर्धा तास लागेल जेमतेम. तर चला थोडा नाश्ता करून घेऊया. टेंटी अर्धा तासच लागलेला आहे. नाश्ता करून घेऊया, चहा पिऊया आणि निघूया. शिखरावरून 1 तासाच्या डिसेंटनंतर मिड कॅम्पला येऊन नाश्ता केला. नाश्त्यामध्ये मॅगी आणि चहा घेतला व थोडा वेळ इथे बसून निघालो उर्वरित शिखर उतरण्यासाठी, ज्यासाठी आणखी अर्धा तास तरी लागणारच होता. तर मित्रांनो, आता आम्ही कळसुबाई उतरत आहोत. थोडासा रेस्ट घेतला, नाश्ता घेतला, चहा घेतला आणि अर्ध्या तासात आम्ही बारी गावामध्ये राहू. अजून तिकडनं मग गाडी घेऊन पुढे बघूया भंडारदरासाठी जायचं की नाही. जायला तर पाहिजे, कारण परत इथे कधी येणं होईल काय माहिती नाही. त्यासाठी पाहू काय होतं. तर फायनली मित्रांनो, आम्ही कळसुबाईचा ट्रेक कंप्लीट केला. कारण माझ्या मागे इथे हे बोर्ड दिसत आहे, त्याच्यावरती धन्यवाद लिहिलेला आहे. आणि आपण काल संध्याकाळी ह्याच जागेवरून आपण ट्रेकची सुरुवात केली आहे, ह्याच जागेवर. आणि इथे समोरच कळसुबाईचं अजून एक मंदिर आहे जुनं. ॲक्च्युली जुनं नाही, छोटं मंदिर आहे. कारण गावातल्या बऱ्याचशा लोकांना देवीच्या दर्शनासाठी वरपर्यंत जाता येत नाही, तर त्यांनी इथं छोटंसं एक मंदिर आहे, तर ते इकडनं दर्शन घेतात. आणि जे जाऊ शकतात गडावरती, पर्वतावरती, शिखरावरती, ते इकडून वरती जाऊन मातेचं दर्शन घेतात. तर चला भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये. बऱ्याच वर्षापासून बकेट लिस्टमध्ये असणारा कळसुबाई शिखर हा फायनली आज कंप्लीट झाला. याचा खूप आनंद होता व कमी वेळात तयार झालेल्या खूप सुंदर आठवणी आपल्याबरोबर घेऊन निघालो मी भंडारदरा डॅमच्या दिशेने. तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलवर. आता आपण कळसुबाई शिखर कंप्लीट केलेलं आहे आणि कळसुबाई करून आपण निघालेलो आहे भंडारदरासाठी. तिथून कळसुबाईपासून तुम्ही बारी गावातनं निघाल्यानंतर एक 1.5 ते 2 किलोमीटर अंतरानंतर तुम्हाला एक राईट टर्न घ्यायचा आहे आणि तिकडनं तुम्हाला 5 ते 6-7 किलोमीटर अंतरावरती भंडारदराचा व्ह्यू पॉईंट दिसेल. आता आपण तिकडंच जाणार आहोत आणि तिकडनं पुन्हा आपण आपल्या हायवेला म्हणजेच पुणे महामार्ग याला जोडणार आहोत. म्हणलं वाटेतच आहे, 6 ते 7 किलोमीटर फक्त आपल्याला एक्स्ट्रा ॲड होतं त्यामध्ये.
आपल्या रेग्युलर राईडमध्ये, म्हणून म्हटलं इकडच्या इकडं करून घ्यावं. लुक ॲट धिस ब्युटिफुल व्ह्यू. वाव. विचार करा, हे जे डोअर्स ओपन केल्यानंतर हा जो पाण्याचा प्रवाह दिसत असेल पावसाळ्याच्या वेळी मे बी, किती सुंदर दिसत असेल तो. आणि माझ्या मते हे भंडारदरामधनंच वाहणारी पुढं जाणारी ही नदी प्रवरा नदी म्हणून पुढे जाते. वा, हा आहे अद्भुत सुंदर नजारा. वा, मस्त खळखळून वाहते आहे प्रवरा नदी. काय व्ह्यू आहे, काय व्ह्यू आहे, काय व्ह्यू आहे. वाव. आणि आता आपण ब्रिजवरती आहोत. मस्त सुंदर नजारा. टॅलेंट. आईला मजा करत गाडी चालवा लागलाय. भंडारदरा धरणाचे मूळ नाव विल्सन डॅम असून त्याच्या जलाशयास आर्थर लेक असे म्हणले जाते. हे प्रवरा नदीवर ब्रिटिशांच्या काळात बांधले गेलेले धरण आहे. प्रवरा नदीचा उगम जवळच्या रतनगडवर झालेला आहे. प्रवरा नदीचे पाणी हे अमृतासमान आहे, म्हणून या नदीला अमृतवाहिनी असे देखील म्हणले जाते. भंडारदरा येथे अनेक नयनरम्य स्थळे आहेत. निसर्ग सौंदर्याने नटलेले हे स्थान असून अनेक धबधबे, डोंगरकडे, जलाशय, हिरवी झाडे, शुद्ध आणि थंड हवा हे इथल्या मूळच्या सौंदर्यात अजूनच भर टाकतात. तर मित्रांनो, हे समोर आपल्याला दिसतंय ते आहे भंडारदरा डॅम, आणि जे त्याचं आउटलेट आहे, जो तो जो विसर्ग आहे, ती आहे प्रवरा नदी. आणि या छोट्याशा आणि सुंदर ब्रिजवरती आपण थांबलेलो आहोत. तर चला आता डायरेक्टली घरचा प्रवास सुरू करूया बिना किसी ब्लॉगिंग के. चलो बाय. तर मित्रांनो, हा आहे धरणाचा साठा. किती एक परफेक्ट आपल्या लेवलला आहे, आणि त्याचा विसर्ग होण्यासाठीचे दरवाजे इकडे आहेत, आणि हा त्याचा एक्झिट पॉईंट. तर हे दुसऱ्या बाजूचे दरवाजे असावेत शक्यतो. दोनच दरवाजे तिकडे आहेत, एक दरवाजा आणि तो तिकडे आहे तो दुसरा दरवाजा. भंडारदरा, क्रांतिकारक वीर रघुजी भांगरे जलाशय. खूपच मस्त नजारा आहे, कांट एक्सप्लेन. तर मित्रांनो, आता आपण येताना भंडारदरा डॅमचे आपण विसर्गासाठी असलेले दरवाजे पाहिले होते. आता जस्ट माझ्या मागे इकडे सुद्धा तसेच 2 दरवाजे आहेत, आणि हा माझ्या मागे आहे भंडारदरा डॅम. असंख्य अफाट असा जबरदस्त पसरलेला.
तर मित्रांनो, आजचा हा व्लॉग कसा वाटला आम्हाला कळवण्यास विसरू नका व व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड कॉमेंट करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका.